नमस्ते, मी अर्चना वत्सला गिरीधर मोरे, मिशन शून्य कचरा संकल्पना आणि शून्य कचरा मार्गदर्शक यशदा पुणे। आजचा विषय आपला फार चांगला आहे आणि तो विषय म्हणजे शून्य कचरा गणेशोत्सव। आता शून्य कचरा गणेशोत्सव करताना आपल्याकडे सगळ्यात पहिले आहे तर निर्माल्य। हे सगळे निर्माल्य आपण एक तर कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये टाकतो किंवा नदीच्या पात्रामध्ये। मला नाही वाटत की नदीच्या पात्रामध्ये आणि कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये टाकल्यावर गणेशजी आपल्याला खऱ्या अर्थाने आशीर्वाद देणार आहे। पहिली स्टेप आपल्याला हे सगळं काही करायचं आहे। सगळे निर्माल्य छानपैकी व्यवस्थित पाकड्या वगैरे बाजूला करून आपल्याला या निर्माल्य कंपोस्ट कलशमध्ये टाकायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जे काही आपल्याकडे धूप वगैरे असते त्याची राख असते, ही राख सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायची आहे। ही राख याच्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याकडे कुठलाही प्रसाद वगैरे आला की त्या प्रसाद सोबत छोटंसं कागद वगैरे येत असतो। हा कागद आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घेऊन सगळी याच्यातला साखरेचा अंश काढून टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर याचा असा लगदा तयार होईल आणि तो लगदा तयार करूनही आपल्याला जो काही हा लगदा तयार झालेला आहे हा कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये टाकता आपल्याला हा निर्माल्य कंपोस्ट कलशमध्येच टाकायचा आहे। त्यानंतर आपल्याला 1 चम्मच कल्चर पावडर टाकायचा आहे। हा कल्चर पावडर मार्केटमध्ये तुम्हाला कुठे मिळेल, हे घेतलं जातं आणि मग त्याच्यानंतर आपल्याला हे सगळं काही मिक्स करायचं आहे। मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे झाकून ठेवून द्यायचं आहे। 30-40 दिवसामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं निर्माल्याचं खत तयार मिळतो। तर शेवटची माझी विनंती आहे की आपल्याला याप्रमाणे निर्माल्याचं खत तयार करून यावेळचं जे काही गणेशोत्सव आहे ते आपण आशीर्वाद रूपाने का नाही पण याप्रमाणे करूया। धन्यवाद।